काय बेकार ऍक्सिडेंट झालाय. शेट बटाटे आहे रे रे. नशीब दिवसाचा टाइम आहे म्हणून दिसून येतात. रात्री तर उडवत झाली असती. उज्जैनला जायचा प्लॅन आहे उद्याला, बट आम्ही थोडंसं प्रीपोन करत आहे. 579 किलोमीटर दाखवत होते, हे 724 काढले कुठून. आजची तारीख आहे 15 फेब्रुवारी आणि 5:15 झालेले आहेत. आणि आज आम्ही निघालेलो आहोत प्रयागराजला फॉर महाकुंभ 2025. सो बाय द वे, मेन तर तुम्हाला माहीत पडलं की आज आपण कुठे जाणार आहोत. आज नाही कुठे जाणार, पण मेन तर आपला हाच प्लॅन आहे. त्यासाठी आपली एवढी मोठी टूर झालेली आहे, ठरलेली आहे. सो आपला फर्स्ट डेस्टिनेशन असणार आहे मुंबई टू इंदोर. प्रॉपर इंदोर नाही, आपण ओंकारेश्वर टेम्पलला जाणार आहोत. तिथं श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहोत. आणि फर्दर देखील आपला प्लॅन आहे जे तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्समध्ये करणार आहे. सो ऑलमोस्ट आपण प्रॉपर टायमिंगमध्ये आहोत. ॲज युजल लेट नाही झाले, फक्त 15 मिनटच लेट झालेलं आहोत. आणि आज भरपूर मोठी आपली जर्नी, अराउंड 580 to 590 किंवा 600 किलोमीटरची जर्नी होणार आहे. पण आता बऱ्यापैकी लवकर निघालेलं आहे. आणि आज देखील आपल्याला श्री ज्योतिर्लिंगाचं दर्शन देखील घ्यायचं आहे. चला आता पटापट बिना काही टाईम वेस्ट करता आपण आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटूया आणि आपल्या राईडला सुरुवात करूया. चला, ट्रिप मॅटर केलं सेट आपण 0 वरती. चल मम्मा येतो. जय सद्गुरू. सो फायनली आपल्या राईडला सुरुवात झालेली आहे. आता आपण फिरायला आहोत कामोठेमध्ये आणि आपलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. जय सद्गुरू. बोला गणपती बाप्पा मंगळ मूर्ती. आता पेट्रोल भरायचे म्हणून फिलहाल मी ग्लव्स घातले नाहीत. इथं ग्लव्स ठेवले. आता पेट्रोल रिफ्यूल करू आणि मग आपण ग्लव्स घालूया. ची 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 एकदम पर ओव्हरफ्लो नको. 300 बस. हा ठीक आहे, 300 करा. मी गुगल आंटी आपला हा तलोजावाला जो रोड आहे शिलफाटा मार्गे, तिकडून दाखवत नाही आहे जाण्याचा मार्ग. तर वाशी जुईनगर, सॉरी वाशी बोललो, जुईनगर ऐरोली त्या मार्गावरून आपल्याला मुंबई नाशिक हायवेला बाहेर काढणार आहे. चला फायनली. सो तुम्ही पण आमच्यासोबत या जर्नीचा मजा घ्या. वो हो, हर हर महादेव. ए गुगल आंटी एडीबिडी झाली आहे का? आत्ता आम्हाला पेट्रोल पंप जस्ट मॅप लावला, तुम्ही पण मे बी बघितला असणार. 580 579 किलोमीटर दाखवत होते, हे 724 काढले कुठून. सटिया गेली का काय? अरे बाबा. आणि 16 तास. मगाशी दाखवलं तुम्ही 5ला पोचाल. येडी कुठची. ठाण्यामध्ये आहोत. गुगल मॅपने जसं मी तुम्हाला दाखवलं, मी बोंबलो गुगल मॅप्स होते. 700 किलोमीटर काय दाखवते आयडिया नाही. मॅडम कुठून सुरत बिरत त्या गुजरातमधून आपल्याला घेऊन जाणार होती ओंकारेश्वर टेम्पलला. काय मूर्खपणा करते गुगल मॅप्स. गप इज्जतशीर लावला होता मॅप. इथून दाखवत होते काय बोलतात नाशिक मार्गे जाणार होता, तर नाही आपण तिचा रूट ठरवला कुठून जायचं ते. आणि तो आता रूट दाखवतच नव्हता नाशिक मार्गे आपल्याला. जर का ओंकारेश्वरला जायचं आहे ती सुरतच दाखवतो. मग आता आपण काय केलं, नाशिकवाला मॅप लावला. एकदा आपण नाशिक हायवेला लागलो ना, मग परत आपण ओंकारेश्वर टेम्पलचा आपण डायरेक्ट मग मॅप लावूया. हा आता आपला मुंबई नाशिक हायवे रोड लागलेला आहे आणि हा प्रॉपर 1 किलोमीटरची ट्रॅफिक आहे असं गुगल मॅप ते दाखवते बघा. फुल रेडम रेड, खतरनाक. आता आपण प्रॉपर स्ट्रेट जायचं आहे. 6:20 झालेले आहेत आणि ऑलमोस्ट आपली 40 किलोमीटरची जर्नी कंप्लीट झालेली आहे. आणि हा बापा या कुठून गाडी टाकतोय बाळा. आम्हा 2 व्हीलर. थांब बाळा, आम्हाला तरी जाऊन दे. तुला नाही जायला, तू नाही जाऊ शकणार, आम्हाला तरी जाऊन दे कमीत कमी. हा हो, फायनली आता ओपन रोड भेटलेला आपल्याला. हार्डली 10 मिनिट्स आपल्याला आता ट्रॅफिकमध्ये थांबावं लागलं. नंतर मग निघाला थोडासा. मग आपण कट मारा. आपण मस्तपैकी छानपैकी निघालेलो आहोत आपण. आणि सुसाटवाला हायवे लागलेला आहे.
आणि पुढं देखील अजून तो कुठला फाटा लागतो मला आयडिया नाही आहे. जो आपण तलोजा मार्गे येतो ना तिथं मे बी लागली तर लागेल ट्रॅफिक. थोडं समोर पण स्लो डाऊन झालेल्या आहेत गाड्या, पण जाऊन दे पटापट निघून द्यावं एकदम. पण थोडीशी मुव्हेबल ट्रॅफिक असते मग बरं वाटतं. एकदम स्टॉप झालेला अजिबात आवडत नाही. वा, तर तुम्ही राईट हँड साईडला पाहू शकता, थोडंसं स्लाइट राईट हँड साईडला सूर्योदय होणार आहे. आणि ती ऑरेंजवाली जी टिंट आली आहे, लेअर आली आहे, किती भारी वाटते. किती महिन्यानंतर आय थिंक सो हा दृश्य मी बघत आहे. सो आता बघूया, आपल्याला ब्रेकफास्ट देखील करायचं आहे. मी थोडासा ब्रेकफास्ट केला तरी होता घरी, ब्रेड आणि पीनट बटर खाऊन. बट माझ्या भाच्याने हर्षने काहीच केलं नाही, फक्त कॉफीवरती आहे. सो आता आपण जस्ट कसारा घाट चढायच्या आधी जो हॉटेल लागेल तिथं आपण मस्तपैकी ब्रेकफास्ट करूया, एकदम हेवीपैकी छानपैकी. आता मध्ये नको थांबा, तेव्हाच डायरेक्ट आता आपण ब्रेक घेऊ. आता आपल्याला पण आयडिया नाही आहे अजून किती अंतरावरती आपल्याला कसारा घाट लागणार आहे. आता फिलहाल पडघाला पोचलेलो आहोत, सो आयडिया नाही. बोललो हा स्ट्रेट रोड आहे म्हणून मॅप पण फिलहाल लावला नाही आहे. आता तिथे आपण ब्रेक घेऊ, नाश्ता करू, तेव्हा मग आपण प्रॉपर आपला मॅप लावूया. सो ऑलमोस्ट एकदम प्रॉपर उजेड झालेला आहे. हो हो, आता कसं दिवसा डोळा मजा येते गाडी चालवा, रात्रीची देखील येते गाडी चालवायला मजा, बट हाय बीम एकदम वाट लावून टाकते आपली. वा म्हणजे वा, कसलं भारी सूर्योदय दिसत आहे. जय सद्गुरू, जय सद्गुरू, नमस्कार सूर्यनारायणा. एक नंबर फॉग. फॉग आहे का धूर आहे? दूर आहे. आई शपथ, मला फॉग वाटला. वेस्टर्न रेलवे सही है सही. चलो कसारा चलो कसारा चलो हमारे साथ. एक नंबर. इथं ड्रोन असन आपल्याकडे पाप शॉट आला असता, पण ड्रोन काढेसोपर्यंत त्याला उडवेसोपर्यंत दुसरी तिसरी ट्रेन पण पास झाली असती. कडक शॉट आला असता. पण आता फिलहाल आपण आलेलो आहोत हॉटेल कसारा गेट फूड पॅलेसच्या इथं. भरपूर वेळ झाला होता, ब्रेक अजिबात घेतला नव्हता, ना वॉटर ब्रेक ना सुसू ब्रेक, नथिंग. बोला नको, आपण कसारा घाट सुरू व्हायच्या आधीच आपण ब्रेक घेऊया. तिथं आपण जेवढं होईल तेवढं स्ट्रेच करूया. सो 8 वाजले तर ऑलमोस्ट 2.5 तासाची जर्नी झाली आणि 125 किलोमीटरची आपली टोटल जर्नी झालेली आहे. नॉट बॅड. असं काय नाही सोफर. आता हर्ष गेलाय आता फिलहाल ऑर्डर द्यायला. आता आपण मस्तपैकी विल ट्राय 10-15 मिनिट्समध्ये आपण इथून निघायचा प्रयत्न करूया. मॅक्स टू मॅक्स हाफ एन आवर, पण तेवढं आपण जेवढं कमी होईल तेवढं ब्रेक कमी घेऊया. आणि आता इथून प्रॉपर मॅप लावूया की आपल्याला किती डिस्टन्स ट्रॅव्हल करायचं आहे. सो या चला तुम्ही पण सगळेजण आपल्यासोबत नाश्ता करायला. आणि वातावरण एक नंबर. मला तर मध्ये एकदम जाम थंडी वाजायला लागली होती जेव्हा मुंबई नाशिक हायवेला लागलो तेव्हा. तोपर्यंत अजिबात काय वाटत नव्हतं, बिकॉज थँक्स टू ऑल ट्रक्स या मस्तपैकी गरमी देत होते. नंतर एका टायमिंगला जाम थंडी वाजायला लागलं, मला वाट लागते का काय. मग जाऊ दे, आता ठीक आहे, थोडंफार बरं वाटते. घाटामध्ये थोडीफार वाटेल थंडी. नंतर आता सूरज येतो आपल्यावर आहेत प्रसन्न संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. नंतर मग अजून जबरदस्त थंडी वाटते. तर आता छानपैकी आपण आता इथं नाश्ता करून घेऊया. नाश्ता आलेला आहे आणि हर्ष भाऊनी पहिलीच सुरुवात केलेली आहे. माझे तुम्हाला हर्षचं इंट्रोडक्शन देता नाही. हर्ष डोके से हाय ब्रो. हाय ब्रो नाही बाय द वे. हा माझा भाचा डॉक्टर, मी याचा मामा लागतो. आता माझा गेल्या महिन्याचा प्लॅन ठरला होता महाकुंभचा एकट्याचा सोलो ट्रिप ठरली होती. मध्ये आठवलं की मग दिदीला, आमची दिदी आहे मनीषा दिदी, तिला का नको कॉन्टॅक्ट करत. ती पण दिदी म्हणजे होल फॅमिली मस्तपैकी फिरतात. प्रॅक्टिस म्हणा तर मग कार नाही जाऊ दिदी जर का रेडी झाली तर. दिदीला कनेक्ट झाला. मग आमच्या सुट्टीचं हर्षच्या सुट्टीचं थोडंसं मिसमॅचिंग झालं, मग कॅन्सल झालं प्लॅन. मग परत माझा ऑलमोस्ट त्याचा प्लॅन झाला होता. मग जस्ट 1 वीक आधीच मग दिदी मला बोलली की आम्ही तर नाहीत पण हर्षला सुट्टी भेटते, मग तुम्ही आणि हर्ष तुम्ही दोघं जाऊ शकता.
बोलो वाय नॉट, मला सोबतीला पण होऊन जाईल, एका जणांपेक्षा दोघं गेलं परवडतं ना. सो दिस इज हाऊ प्लॅन बनता, कॅन्सल होता, एकत्र येतात, गाडीने जातात, टू व्हीलरने जाताच्या हिशोबाने फायनली आमची ट्रिपला सुरुवात झालेली आहे. सो मामा भांजे आता फिलहाल चाललेलो होतं आम्ही प्रयागराजला. ऑल्दो प्रयागराजला टाईम येतो, आमचं सर्वात लास्ट डेस्टिनेशन असणार आहे. आता या जर्नीमध्ये अच्छे असे 4-5 डेस्टिनेशन आम्ही कव्हर करणार आहोत. इन शॉर्ट ही आपली देवदर्शनवाली ट्रिप. सो असा काहीसा छोटासा आपला प्लॅन मी तुम्हाला कळवला. कुठली आपलं मेन डेस्टिनेशन असणार आहे ते तुम्हाला येणाऱ्या ब्लॉग्स किंवा येणाऱ्या डेजमध्ये नक्की कळवू. कसारा घाटला सुरुवात झालेली आहे आणि इथून अजून 471 किलोमीटर दाखवत आहे फॉर ओंकारेश्वर टेम्पल. व आणि 6चा अरायवल टायमिंग. गुड वन. तर आपण थांबलो होतो, कसारा घाट संपला आणि बोललो रिफिल करून घेऊया. रिफिल करून घेतली, हवा पण भरून घेतली. आपण निघाल्यापासून काय हवा क्या त्या आधी पण भरली नव्हती. आता मागपासून जांभ्या यायला लागल्यात. बाय द वे रात्री आपण 12:30ला झोपलो आणि सकाळी 3:30चा गजर लावला. तर सर्व बरोबर आणि नशीब भगवंताची कृपा, बरोबर आपलं 3:30ला जाग देखील आली. अलाराम बंद करून झोपलो नाही म्हणून. त्यामुळे कुठे जाऊन आपण आता 5 वाजेपर्यंत रेडी झालो आणि 5:15ला आपण घर सोडलं. आता आपण नाशिकमध्ये पोचलेलो आहे आणि करेक्ट 10 वाजलेले आहेत. नाशिकचा फ्लायओव्हर सोडून झाल्यावर एक मस्त कॉन्क्रीटवाला रोड लागलेला आहे. बट सिनेरिओ असा आहे की तिकडच्या रोडचं काम चालू आहे. सो तिकडच्या गाड्या पण याच रोडला ढकललेल्या नाही. तर ऑलमोस्ट 6 लेनचा रोड बनेल. मस्तपैकी काम ऑलमोस्ट झालेलं आहे. फक्त ते गोनपाटा टाकून रोडला अजून स्ट्रॉंग करायचं काम चालू आहे. बरं, गुड गुड गुड. धुळे 123, मालेगाव 85. ओके, पहिलं मालेगाव लागतं मग धुळे. मी कन्सिडर करतो का पहिलं मालेगाव लागतं मग धुळे. सॉरी, पहिलं धुळे मग मालेगाव. चला फायनली यावेळी आता पेट्रोल ब्रेक नाही घेतला. बोला थोडंसं आपण स्ट्रेच करूया म्हणून ब्रेक घेतला. एक सुसू ब्रेक पण झाला आपला. पण बोला थोडंसं आपल्या स्कूटीला पण थोडीशी विश्रांती भेटेल. आता ऑलमोस्ट मस्तपैकी आता असाच स्ट्रेट चांगलावाला रोड आहे आपला. मोर 100 किलोमीटर्स. हर्ष घेतो जा हेल्मेट. कसली स्पीड ब्रेकर आहे यार. असं आता काय करणं गरजेचं आहे हे देखील. किती मस्त एकदम क्रुझिंग चालू होती 80ला आणि आला लगेच मध्ये स्पीड ब्रेकर. नशीब दिवसाचा टाइम आहे म्हणून दिसून येतात. रात्रीचा तर उडवत झाली असती. वन्स अगेन आपला 3rd स्टॉप झाला रिफ्युलचा आणि आता आपण निघत आहोत आपल्या डेस्टिनेशनला. आता कुठल्या एक्झॅक्ट एरियामध्ये आहोत ते आयडिया नाही आहे. बट आपण मालेगाव क्रॉस केलेलं आहे आणि धुळे इथून ऑलमोस्ट 50 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो फार आपली जर्नी एकदम सो गुड चालू आहे. बघा कशा येत आहे. ए यार या ठीक आहे. स्वतः वाजलेले आहेत 12:20 अँड 50 किलोमीटर्सनं. मग आम्ही ठरवलं आहे की आता आपण डायरेक्ट धुळेमध्येच लंच करूया. मध्ये काही नाश्ता पाणी एक्स्ट्रा आम्ही काही केलंच नाही आहे. तर सुसू ब्रेक घेतला, वॉटर ब्रेक घेतलेला आहे 2 टाईमला. अँड आता डायरेक्ट लंच ब्रेक घेऊया. बाय द वे ऊन जाणवायला लागलं आहे. पाटण अच्छी कशी ओली झाली आहे. मगापासून राईट साईडला सूर्यच देवता होते.
सो आपली मांडी पूर्ण चटके लागत होते, माइल्डमध्ये, एवढे जास्त नाही, चांगलं हॉट जाणवत होतं, हॉट. ये अरे ये क्या लेके जा रहा है? एक्सबॉक्स. केवढा मोठा आहे भिंडी. पंप के बाजू में है ना? हाँ चलेगा, ठीक है. इथे एक टायर सेंटरच्या इथं आलो होतो आम्ही फिलहाल. बोलो नायट्रोजन टाकतो, कारण की एवढ्या डिस्टन्सवर जायचं आणि रोड चांगलेच तापलेले आहेत आणि आपली नॉनस्टॉप रनिंग आहे ना. सो मग ठरवलं आपण नायट्रोजन टाकूया. पण त्यांचं इथं दुसरी गाडीचं काम चालू आहे. तो मला 15-20 मिनटं लागतील. बोला अरे यार 15 मिनटं. तो बोला एक काम करा, जेवून या तुम्ही, मग त्याच्यानंतर जेवून या आणि लगेच मी करून देतो ते, पण माझं पण काम आवरून असं तो बोलते. तर चालेल ठीक आहे. मग आपण आता फिलहाल इथं हॉटेल आहे जवळ, चला. आता बोला पंपच्या बाजूलाच आहे. प्युअर व्हेज आहे ना, तर आपलं काम झालं. प्युअर व्हेज. आता जेवण करूया पटापट आणि नायट्रोजन हवा भरून आपण आपल्या जर्नीला कंटिन्यू करूया थोड्या वेळात. मगाशी तुम्हाला दाखवलं वसावा टायर वर्कच्या इथं वसावा गॅरेज आहे. आपला नायट्रोजन एअर पण मस्तपैकी टाकून झालेली आहे. ऑलमोस्ट 2 वाजायला आलेले आहेत. मागाशी तरी ॲटलिस्ट 7चा अरायवल टायमिंग दाखवत होता, आता मे बी 7:30चा अरायवल टायमिंग झाला असेल. तो ओव्हरऑल वी कॅन कन्सिडर की आपण 8 वाजेपर्यंत पोहोचू शकतो, कारण की अजून 2-3 आपले ब्रेक्स होतील. ठीक आहे, ही आपली चहा आलेली आहे आणि हा सिरपूरमध्ये आपण फिलहाल आता चहा पिण्यासाठी थांबलेलो आहोत. मागपासून भरपूर जांभळ्या देतोय. भले मी राईसचा काही खाल्ला नाही, थोडंसं राईस खायला, मस्त चपाती खाल्ली भाजीसोबत. बट ॲज युजल माझा एव्हरी आफ्टरनूनचा टायमिंग असतो की जांभळ्या द्यायचा आणि झोपायचं असतं. आता बऱ्यापैकी जांभळ्या यायला लागल्या. बोला थांबतो जरासा, जेवण काही जिरलं नाही, बरोबर एक चाय मारतो, एकदम मस्त फ्रेश एकदम वाटेल म्हणून बोलली. तर थोडंसं बोला थांबायला आलो. बोला अचानक त्याला बोललो थांब. हर्षा बोलू चला थांबूया, आपण चाय ब्रेक घेऊया, 5 मिनटं थांबूया. अजून फ्रेश वाटलं की गाडी चालवायला अजून जाम मजा आहे. काय तर ते जांभळ्या देत नुसतं मग ट्रॅव्हलिंग गाडीमध्ये बरं नव्हे ना. म्हणून मॅपमध्ये आता फिलहाल आपल्या हॉटेलचं लोकेशन टाकलेलं आहे. बिकॉज आपण पहिला फर्स्ट ऑफ ऑल हॉटेलवरती जाऊया, फटाफट आपण चेंज करूया आणि नंतर मग मंदिरामध्ये दर्शन घ्यायला जाऊया. 408 किलोमीटर डन. वो हो, म्हणजे आपण 2/3 जर्नी पार केलेली. आता 1/3 जर्नी आपली रिमेनिंग आहे. 3:24 झाले, म्हणजे वी कॅन कन्सिडर 3:15, म्हणजे ऑलमोस्ट 9-10 तास लागले 2/3 जर्नी कंप्लीट करायला. बाबा 10 तास. आणि उरलेला आता उरलेला 1/3 आपलं 4.5 तासामध्ये कंप्लीट करायचं आहे फॉर शुअर. आता लेट करून चालणार नाही. स्कूलमधली पोरं बघतायत. आई शपथ जीभ दाखवते जा. हसतंय दात घासतंय. बाय 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 बाय. शॉपला 4th फ्यूल ब्रेक घेऊन झालेला आहे. हे लास्टचे जे 200 ते 250 किलोमीटर्स आहेत ते थोडंसं डिफिकल्ट वाटायला लागले, का माहिती नाही. कारण की जेवल्यापासून थोडंसं दोघं पण सुस्तावलेलं आहे. मी पण जांभळ्या देत आहे आणि हर्ष पण आता जस्ट 5-10 मिनटापूर्वी झोपत होता. बोलतो टेक आणि नेमका घाट लागला होता. बोलत थोडंसं वाकत होता ना, मला भीती वाटते काय म्हणून पकडून चालवत होतं. तशील आहे आता थोडंसं फ्रेश वाटते. कसं तरी कट करू आपले हे 160 किलोमीटर 3.5 तास दाखवत आहे अजून देखील. बोलो पेट्रोल पण भरायचं, त्याला बोलतो का थोडासा फ्रेश हो. मी पण थोडासा फ्रेश झालेला आहे. बघू आता हे फटाफट निघून जाऊन दे आपले हे लास्टचे 150 किलोमीटर. ऐका चला, सो फार आपली जर्नी एकदम सो गुड चालू आहे, काही इश्यू नाही आहे. हा मध्य प्रदेशवाला एरिया आहे. पाठीमागे जस्ट कालघाट असं काहीतरी गेला वाटतं, मला पण आता आयडिया वाचलं होतं ते पण बोलले. तिथून आपलं प्रॉपर MP सुरू होतं. MP पण मी कसं बोलू शकतो, सांगितलं पेट्रोल 108 रुपये झालं. जसं आपल्या इथं 103-104 एवढं कन्फर्म मला माहिती होतं की इथं
आपल्यापेक्षा थोडंसं जास्त पेट्रोल पंप. म्हणून त्याला विचारलं हा MP वाला एरिया का अजून देखील महाराष्ट्रात. बोला नाही MP वाला एरिया आहे आणि पुढे थोडंसं अंतरावरती बॉर्डर येणार आहे. आत्ताशी चेकपोस्ट येतोय इंटिग्रेटेड. वेलकम टू इंटिग्रेटेड MP बॉर्डर. भेंडी सही. गाड्या का वळवत आहेत? 4-5 गाड्या झाल्या पाठी वळवत चालेत का? तेव्हा सर्वजण पाठी जातात का? अबे तिकडून टाकलेत गाड्या. अरे बापरे. राईट नाही घेऊ थांबायच्या इथून फोडून घेतो. अरे बापरे शिट. काय बेकारवाला ॲक्सिडेंट झालाय. ऐक आत्ताच झालाय वाटतं. अरे यार ऐक अरे 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 काय बेकार ॲक्सिडेंट झालाय. शिट. हो बटाटे. अरे रे रे बटाट्याचं सोड. ऐक ड्रायव्हरला काय नको झालं असून ते यार मॅन. शिट. ऐक हे सद्गुरू होप एव्हरीवन शुड बी सेफ. ऐक कसला बेकार ॲक्सिडेंट झाले. कसा काय झाला यार. हिंदी लय बेकार झालाय ना ॲक्सिडेंट. ठोकलाय बघ कसला फ्रंटलाच. बेकार कुठून कसा ठोकला कळत पण नाही. भाऊ न पाडला बघ कसलाय. तिथं टर्निंग बिर्निंगलाच काहीतरी झालं असेल मला वाटतं. हा इकडून काहीतरी करत असेल त्या टर्निंगला झालं असेल वाटतं. हो जाऊ दे चल आपण जाऊया. 501 आपले 500 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत. आणि 5:14 जसं सकाळी आपण 5:14ला सुरू का 5:15 दरम्यान सुरू केली होती आपली राईड. सो आपल्या राईडला प्रॉपर 12 तास कंप्लीट झालेले आहे. आणि 12 तासामध्ये आपण 500 किलोमीटर कवर केलेले आहेत. हो 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 नाईस नाईस. आता परत जांभायला लागला आणि डोळ्यावर पेंग यायला लागले. काय करायचं यार. असं होतं. 110 किलोमीटर अजून. बाप रे कोणूनच येत नाही एवढे. कुठं आहे अजून ते 110 किलोमीटर. कधीपासून नेतोय 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 येतच ना आपलं डेस्टिनेशन. अजून एक ब्रेकला सुरुवात झालेली आहे. ब्रेक्स आता भरपूर वाढायला लागले. लास्टचे 200 ते 250 किलोमीटरच्या जो रूट राहिलेला आहे ना बरोबर म्हणजे भरपूर ब्रेक्स वाढायला लागले आहेत. आता देखील थोडंसं पिंक टाईप ऑफ येत होती किंवा जांभ्या भरपूर येत होते. बोलो नको थांबूया. बोलो महाराष्ट्रात पण कॉफी प्यायची होती म्हणून बोलो चल मी तुला हेल्प करतो. बोलो एक्स्ट्रा सारखी चाय पिऊन पण वाट नाही लावायची शरीराची. आज थोडंसं डिफिकल्टी होते एंडिंगचा पार्ट कंप्लीट करायला. याआधी असं झालं नव्हतं बिकॉज मी कसं प्रॉपर बऱ्यापैकी झोप कंप्लीट करून मी राईडला निघायचं. या राईडला फक्त 3च तास झोपलं म्हणून हा सिनेरियो होते असं मला तरी वाटत आहे. होपफुली आता आपल्याला हे रिमेनिंग जे 100 किलोमीटर्स आहेत नॉनस्टॉप करायचे आहेत. फ्यूल पण आपल्याकडे अच्छा खासा आहे. सो आता नो ब्रेक डायरेक्ट हॉटेल. लेट्स गो. आपण इथं स्कूटी पार्क. आणि आता आपण आलेलो आहोत श्री ओंकारेश्वर तीर्थक्षेत्रामध्ये फिरायला.
सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगम मंदिराच्या इथे. आता वाजलेले आहेत फिलहाल 8:30. मस्तपैकी हॉटेलमध्ये चेक इन केलं, थोडंसं फ्रेश झालो आम्ही, म्हणून बोला तर चल आता आपण दर्शना पार्किंग केली तिकडे. आता आपण फटाफट जाऊया आणि कॅमेरा काय झालं ना, आणि फटाफट आपण शिवजीचं दर्शन घेऊया. चला. वा कसलं भारी वाटते एक नंबर. आणि तुम्ही पाहू शकता इथे सरी नर्मदा नदी आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर. आणि आता आपण फिलहाल आहोत नर्मदा ब्रिजच्या इथे. आणि आता फिलहाल वाजलेले आहे तर 10:52. आत्ता जस्ट पुढे जाऊन आपलं दर्शन झालेलं आहे. प्रॉपर 2 आवर्समध्ये होतं ना आपण लाईनमध्ये, ऑलमोस्ट 2 आवर्स लाईनमध्ये होतं आणि 2 सेकंडचं फक्त दर्शन झालेलं आहे. पण ठीक आहे, काय नाही काय असं ना काय प्रश्न नाही आहे, पण छान वाटलं, वर्थ होतं. भले 2 सेकंडचं का नको होतं, पण वर्थ होतं आपलं दर्शन. चला आपण निघत येतो. चला. सो बाय द वे तुम्हाला कशी सांगायचं विचारलो, आपण अराउंड 7:45-8च्या दरम्यान आपण हॉटेलला पोचलो. मग त्याच्यानंतर फटाफट आम्ही फ्रेशअप झालो आणि हार्डली 8:30 इथं टच झालो. आणि फटाफट बिना काय टाईम वेस्ट करता मग लाईनमध्ये उभं राहिलो. तेव्हा कुठे जाऊन आता दर्शन झाले. सो आता आमचं थोडंसं प्लॅनमध्ये चेंज आहे. जसं की आम्ही जसं तुम्हाला नसेल माहिती की आमचं उज्जैनला जायचं प्लॅन आहे उद्याला. बट आम्ही ते थोडंसं प्रीपोन करत आहे. प्रीपोन म्हणजे की आता फटाफट मस्तपैकी जेवणार आहोत आणि जेवण झालं की आताच आम्ही डिसाईड करतो की भाई की आता लगेच निघायचं आणि थेट उज्जैनला जायचं. हे असं आम्ही का प्लॅन करतो ते तुम्हाला ना उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की करा. तर आपण फटाफट जेवण करूया आणि आपल्या हॉटेल रूमचं पण तुम्हाला रूम टूर देऊया की कसा टाईप ऑफ आम्ही हॉटेल चूज केलं आणि कसा काय पडला. मग तुम्हाला पण एक बेसिक आयडिया भेटेल. हे तुम्ही कधीकडे येत असाल तर तुम्हाला पण युजफुल होऊ शकेल. आता आपण मस्तपैकी जेऊया आणि आपल्या हॉटेल रूममध्ये जाऊन ब्लॉग एंड करूया. ओके, आता आपण आपल्या हॉटेल रूममध्ये वापस आलेलो आहे. बोलतो जसं मागाशी म्हटलं होतं की आपण थोडक्यात आपण रूम टूर देऊया. सो असा काहीसा एकदम बेसिक टू बेसिकवाला रूम आहे. एक बेड, मस्त सिंगल बेड, एक मिरर आहे, सामान तुम्ही त्या खाली ठेवू शकता आणि एकदम बेसिकवाला वॉशरूम. सो हा आम्ही काय आधी बुक केला नव्हता, ऑन द वेला जात होतो हॉटेल. आम्ही दुसरंच इन्फो काढली होती, त्यांना कॉल देखील केला, त्यांच्याजवळ जाणार होतं. ऑन द वेला बोलो हर्षला बोलो बघितलं थांबू, ह्यांना विचार रूम भेटत का आणि कसं काय प्राइसिंग आहे. मग अचानक थांबलं. तो 700 बोलला होता, त्याला बोलो कमी कर, तो 600 पर्यंत होता. हर्ष बोला नाही भाई तू 500 बोल, 500ला देईल. आणि फायनली त्यांनी 500ला दिला. मला वेटिव भारी आहे. 1000 रुपीज आम्ही जो बुक करणार आणि 500 मध्ये हेन्स किती 500चा फरक पडला. हे इन्फो का शेअर करतो, जर का तुम्ही पण कधी येत असाल ओंकारेश्वरला आणि एकदम बजेट ट्रिपवरती असाल तर हा बेस्ट रूम आहे. अच्छा कसा आहे, फॅन आहे, एक बेड पाहिजे, वॉशरूम अच्छा कसा आहे, गरम पाणी देखील येतं. अजून काय पाहिजे, शेवटी आपण स्टेज करणार ना, दॅट्स इट. तो थोडा तुम्हाला बाहेर जाऊन हॉटेलचं नाव आता माझ्या लक्षात नाहीये, बाहेर गेलं की हॉटेलचं नाव शेअर करतो. बस दॅट्स इट. मस्तपैकी जेवण करून झालेलं आहे.
चला आता फिलहाल वाजलेले आहेत ऑलमोस्ट 2 मिनिटात, म्हणजे 12 वाजलेले आहेत. सो आजचा आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे. आता आम्ही झोपायत नाही आहोत. आता आम्ही निघालो आमच्या दुसऱ्या डेस्टिनेशनला, मुंबई टू ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग. वाला ब्लॉग आपण इथेच एंड करूया. भेटूया उद्याच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत नो टाटा, नो गुड बाय, ऑनली जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बोला हर हर महादेव. अरे अरे वाय सो सायलेंट बाबा, जेवलाच की नाही?